तर स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी नेमके काय आरोप केलेत आपण पाहूयात। त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत नागपूरचे आमदार प्रवीण दटके आहेत। आता कशी स्थिती आहे? कारण आता पूर्व पदावर येते, काही ठिकाणी अजूनही संचारबंदी आहे। काल रात्री पण काही करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार होता। खदान म्हणून एक वस्ती आहे हंसापुरी, जो त्याला धोंडबाई चौक म्हणतात। परवाच्या घटनेत जे काही लोक होते त्यांना पकडलं तेव्हा हमरीतुमरीवर आले होते विषय, पण काल खूप अधिक कुमक आहे। SRPF CRPF पोहोचली आहे, त्यामुळे काल रात्री जमाव होण्याचा प्रयत्न होता, पण तो शांततेत आहे। खाकी वर्दीवर सुद्धा हात उचलण्यात आला, असा काही प्रयत्न होताच तसा, कारण त्यांनी महिला DCPंवर पण तसा प्रयत्न केला, महिला ACP मोरे आहेत त्यांच्यावर तसा प्रयत्न केला, महिला ACP मोरेंना लागला आहे, त्यांना म्हणजे मलमपट्टी पण करावी लागली होती। आणि ते जे आज आला आहे की त्या महिला, तो तसा प्रयत्न त्यांचा होताच, कारण त्यातले अनेक लोक हे फडके बांधून डोळे पूर्ण चेहरा झाकून हे सगळे धंदे करण्याला उत्सुक होते। त्यामुळे ज्या घरी जायपोळ झाली आहे त्या घरच्या महिलांना पण टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। ज्या रस्त्यांवर हिंदू मुसलमानांच्या गाड्या एकत्र पार्क होतात त्या रस्त्यावर त्या दिवशी मुसलमानांच्या गाड्या नव्हत्या। पूर्ण हिंदूंची 1,500 टू व्हीलर, जुन्या टू व्हीलर विकण्याचा व्यवसाय त्या रस्त्यावर आहे। त्या दिवशी एकही जुनी टू व्हीलर त्या रस्त्यावर नव्हती, असलेली झाकून होती। त्यामुळे हा पूर्वनियोजित होता। जर वेळीच समाज आणि पोलीस वेळीच आले नसते, 4 DCP जेव्हा DCP रँकच्या अधिकाऱ्यांना दुखापत होती आहे, कोणी कुऱ्हाड लागली आहे, कोणाचं लिगामेंट रप्चर झाला आहे, कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, कुठल्या महिला DCPला लागला आहे, कुठल्या महिला ACPला लागला आहे, याचा अर्थच ते तेवढ्या यांनी होते, पण अधिक कुमक लवकर मिळाली। त्यामुळे बाहेरचेच होते का जे कोणी? नागपूर बाहेरचे होते असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण महाल परिसरातल्या नसून इतर परिसरात जिथे मोठ्या प्रमाणात असते, उत्तर नागपूर आहे, दक्षिण आहे, पूर्व आहे, अशा सर्व ठिकाणच्या लोक होते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।